प्रेज द लॉर्ड. सध्या आपण उपवास आणि प्रार्थना ही संदेश मालिका, ही टीचिंग सिरीज ऐकत आहोत आणि हे शिक्षण आहे. आणि या लेंट समयामध्ये ज्यावेळेस संपूर्ण ख्रिस्ती जग हे उपवास करत असतं, मला असं वाटतं की या सीझनमध्ये उपवास आणि प्रार्थनेवरचं शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण बरेच जण उपवास करतात, पण उपवास काय असतो, त्याने काय होतं, कशासाठी करायचं हे माहीत नाही. आणि ह्या टीचिंग सिरीजमधला आजचा हा दुसरा भाग आहे. आणि आजचं शीर्षक आहे प्रारंभीच्या मंडळीची प्रथा व कार्य. द प्रॅक्टिस ऑफ द अर्ली चर्च. प्रारंभीच्या मंडळीची प्रथा व कार्य. आतापर्यंत आपण उपवास काय आहे, काय असतो हे पाहिलं. आणि उपवास म्हणजे आत्मिक कारणासाठी अन्न वर्ज्य करणे. उपवास म्हणजे आत्मिक कारणासाठी, म्हणजे देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी, त्याच्या वचनाचं प्रगटीकरण मिळवण्यासाठी, प्रार्थनेचे उत्तरं किंवा विशेष काही अनुभव, तर त्या आत्मिक कारणासाठी अन्न सोडणे किंवा अन्न वर्ज्य करणे, त्याला म्हणतात उपवास. आणि मागच्या संदेशात आपण पाहिलं की प्रभू येशूने याविषयी काय शिकवण दिली. जीसस टीचिंग. उपवासाबद्दल प्रभू येशूने काय शिकवलं आणि त्याचं उदाहरण. आणि आज आपण पाहू की तो स्वर्गात गेल्यानंतर त्याचे शिष्य आणि पहिल्या मंडळीने कशा रीतीने उपवास केला आणि उपवासाने काय होतं, हे 2 पॉईंट आपण पाहणार आहोत. पहिल्या मंडळीने कसा उपवास केला आणि उपवास केल्याने काय होतं. सुरुवातीला आपण एका अशा माणसाच्या जीवनाबद्दलचं पाहू की ज्याने अर्ध्याच्या वर नवा करार लिहिला, आणि तो होता प्रेषित पाऊल. प्रेषितांची कृत्याचा 9वा अध्याय आणि 9वं वचन. प्रेषितांची कृत्याचा 9वा अध्याय आणि 9वं वचन. ॲक्ट्स चॅप्टर 9 वर्स 9. आणि इथे ज्यावेळेस तो शाऊल असताना, कारण शाऊलाचा पाऊल झाला, ज्यावेळेस प्रभू येशूने त्याला दर्शन दिलं दमास्कसच्या रोडवर, ज्यावेळेस त्याची आणि प्रभू येशूची भेट झाली, जो कट्टर विरोधक अतिरेकी असा होता, ख्रिस्ती लोकांचा छळ करीत होता, त्याची ज्यावेळेस प्रभू येशूची भेट झाल्यानंतर काय झालं, इथं लिहिलेलं आहे 9व्या वचनात. तेथे तो 3 दिवस आंधळा होता व त्याने काही खाल्ले प्याले नाही. म्हणजे प्रभू येशूची भेट झाल्यानंतर, दर्शन झाल्यानंतर लगेचच त्याने 3 दिवस उपवास केले. आणि त्यानंतर उपवास ही त्याच्या सेवेतली ही नियमितपणाची सवय होती. 2 कोरिंथियाचा 6वा अध्याय आणि 5वं वचन बघा. 2 कोरिंथियन्स 6:5. त्याच्या सेवेबद्दल लिहिताना तो असं लिहितो, 2 कोरिंथियन्स 6वा अध्याय आणि 5वं वचन. फटक्यांनी, बंदिवासांनी, दंग्यांनी, कष्टांनी, जागरणांनी, उपवासांनी. या ठिकाणी जागरणांनी आणि उपवासांनी तो म्हणतो. जागरण म्हणजे झोप न घेणे आणि उपवास म्हणजे अन्न न सेवन करणे. वॉचिंग मीन्स गोईंग विदाउट स्लीप अँड फास्टिंग इज गोईंग विदाउट फूड. आणि पाऊलाची नियमित सवय होती. ज्यावेळेस त्या काळातले काही खोटे संदेष्टे, खोटे शिक्षक पाऊलाला आव्हान करत होते, मंडळीला बहकवीत होते, ज्या मंडळ्या त्याने स्थापन केल्या त्या लोकांना बहकवीत होते की खरंच पाऊल हा देवाचा सेवक नाही आहे आणि आम्ही खरे सेवक आहोत, हे सिद्ध करण्यासाठी पाऊल म्हणतो की खरे सेवक येशू ख्रिस्ताचे काय काय करत असतात. बघा 2 कोरिंथियाचा 11वा अध्याय
2 Corinthians 11 दुसरे करिंथ 11 मध्ये खऱ्या सेवकाची वैशिष्ट्ये सांगताना तो असं लिहितो 23व्या वचनापासून, ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक आहे हे मी वेड्यासारखे बोलतो. श्रम करण्यात, बंदिवास सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मरण संकट सोसल्यामुळे मी अधिक आहे. तो करिंथीकरांना सांगतोय की तो खरंच ख्रिस्ताचा सेवक, ख्रिस्ताचा प्रेषित कशावरून आहे. वचन 24, 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले, 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला, एकदा मला दगड मार झाला, 3 वेळा माझे गलबत फुटले व समुद्रात मी अहोरात्र घालवली. मी कितीतरी प्रवास केला, नद्यावरची संकटे, लुटारोंची संकटे, स्वजातीची संकटे, विदेशी लोकांची संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या बंधूंची संकटे. बघा किती संकट पौलाच्या जीवनात आली. आणि थोडंसं आपल्या जीवनात झालं तर आपल्याला वाटतं नाही का किती विशेष आहे. कशा टाईपचं लाईफ, कशा टाईपचा प्रेषित पौल होता. वचन 28, वचन 27, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, भूक तहानेचा मारा, पुष्कळ वेळा काढलेले उपवास, थंडी व उघडा वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. इथे विशेष हे की पौल जे खोटे प्रेषित करिंथीकरांना बळकवीत होते आणि पौलाची बदनामी करीत होते, पौल आपण खरा प्रेषित आहोत, ख्रिस्ताचे खरे सेवक आहोत हे सांगण्यासाठी तो असं म्हणत नाही की माझ्याद्वारे इतके लोक बरे झाले, इतक्या ठिकाणी मी सभा घेतल्या, इतके जणांना पवित्र आत्म्याचं दान माझ्याद्वारे मिळालं, इतके रोग बरे झाले, इतके भूत काढले, हे काही म्हणत नाही. किती विशेष आहे नाही का. हे क्वालिफिकेशन त्याने लावायला पाहिजे होतं नाही का. आजकाल देवाचे सेवक त्यांच्याद्वारे काय झालं, फोटो आणि TV आणि व्हिडिओ आणि कुठं काय झालं, किती लोक बरे झाले हे पहिल्याने सांगतात. पण पौल पहिल्याने काय सांगतो की किती संकट येशू ख्रिस्तासाठी त्याने सोसले, किती वेळेस तो जेलमध्ये गेला, किती वेळेस त्याला दगडमार धोंडमार झाले. किती विशेष आहे ना का. किती फरक आहे पौलामध्ये आणि आजकालच्या सेवकांमध्ये, प्रेषितांमध्ये. जरा विचार करा. आणि 23व्या वचनात तो म्हणतो, वर्स 23, ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक आहे. 27वं वचन 27 मध्ये तो म्हणतो, कष्ट, भूक तहानेचा पुष्कळ वेळा काढलेले उपवास. भूक तहान है ना, म्हणजे अन्न न मिळाल्यामुळे भुकेला राहिला आणि काही वेळेस अन्न पाणी उपलब्ध असून सुद्धा केलेले उपवास. तर ह्या वचनावरून आपल्याला समजतं की पौल रेग्युलरली, नियमितपणे उपवास करत होता. दुसरी गोष्ट, नव्या काळातले शिष्य किंवा नव्या काळातली मंडळी देखील उपवास करत होती. प्रेषितांची कृत्याचा 13वा अध्याय. पहिला पॉइंट होता पौल उपवास करत होता आणि दुसरा पॉइंट नव्या काळातील मंडळीचे लोक उपवास करत होते. प्रेषितांची कृत्य 13 आणि वचन 1 ते 3, ॲक्ट्स 13, 1-3. इथं असं लिहिलेलं आहे, प्रेषितांची कृत्याचा 13वा अध्याय आणि याचे पहिल्या 3 वचनामध्ये ती पहिली मंडळी, ते प्रेषित आणि पहिल्या शतकातले ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, ख्रिस्ताकडे आलेले लोक हे देखील उपवास आणि प्रार्थना करत होते. आणि त्यामुळे काय झालं बघा. 13वा अध्याय, पहिलं वचन. अंतुखियाच्या मंडळीत बर्नबा, शिमोन निग्र, लुक्य कुरेनेकर, ज्याचे पालन मांडलिक हेरोद राजाच्या बरोबर झाले होते, तो मनाएल व शाऊल हे संदेष्टे व शिक्षक होते. इथं 5 जणांचे नावं आहेत.
आणि हे 5 जण कोण आहेत हे सांगितलेलं आहे की हे संदेष्टे व शिक्षक होते त्या मंडळीमध्ये. आता दुसरं वचन बघा, ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्म्याने सांगितले की बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना मजकरिता निराळे करून ठेवा. आता हे उपास करून, एकत्रित उपास प्रार्थना करून सेवा करत असताना काय झालं बघा की देवाच्या पवित्र आत्म्याने त्यांना मार्गदर्शन केले आणि काही गोष्टी सांगितल्या की बर्नबा शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावलेलं आहे त्यांना निराळे करा. आता दुसऱ्या वचनात लिहिलेलं आहे की ते प्रभूची सेवा व उपास करीत असता ॲज दे वर मिनिस्टरिंग टू द लॉर्ड. म्हणजे उपास करणं ही सेवा आहे. आपण वाचतो प्रभू येशूच्या जन्माच्या वेळेस एक वयोवृद्ध हन्ना नावाची संदेष्टी होती आणि ती 84 वर्षाची होती आणि ती उपास आणि प्रार्थनेने प्रभूची सेवा करीत असे असं शास्त्रात लिहिलेलं आहे. म्हणजे उपास आणि प्रार्थना ही सेवा आहे. बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की सेवा म्हणजे उपदेश करणे, शिक्षण देणे, पण नुसतं प्रार्थना आणि उपास करणं ही देखील सेवा आहे. आणि हा महत्त्वाचा पॉईंट हे लिहून घेण्यासारखा आहे की उपास ही एक सेवा आहे. मिनिस्टरिंग टू द लॉर्ड इज अ सर्व्हिस. फास्टिंग इज मिनिस्टरिंग ऑर अ सर्व्हिस टू द लॉर्ड. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे दुसऱ्या वचनात, ते दुसरं वचन बघा, ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्म्याने सांगितले की. म्हणजे लोकांची सेवा करण्याच्या अगोदर प्रभूची सेवा आहे. नाही समजलं? कोणाला निवडून, पौल बर्नबाला निवडून त्यांनी काय सेवा करायची याच्या अगोदर ते प्रभूची सेवा करत होते. लोकांची सेवा करण्याच्या अगोदर प्रभूची सेवा केली पाहिजे आणि प्रभूची सेवा केल्यानंतर करीत असताना तो त्याच्या आत्म्याने दाखवतो की आपण लोकांची सेवा कशी केली पाहिजे. So ministering to the Lord comes first before ministering to the people. लोकांची सेवा करण्यापूर्वी प्रभूची सेवा आहे. पॉइंट. तर बघा, हे एकत्रितपणे हे 5 जण संदेष्टे व शिक्षक उपास करीत होते, प्रार्थना करीत होते. शास्त्रात बघा, आणि ह्या उपास प्रार्थनेचा परिणाम काय झाला? त्यांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळालं. उपास प्रार्थना करून काही होतं का? हो. त्यांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळालं. देव त्यांच्याशी बोलला की तुमच्यामधले पाऊल आणि शाऊल आणि बर्नबा, जो नंतर पाऊल झाला, यांना माझ्या सेवेसाठी मी निवडलेलं आहे, त्यांना वेगळं करा. तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं, पाऊलाला माहीत नव्हतं, बर्नबाला माहीत नव्हतं की कशा प्रकारच्या सेवेसाठी, कोणत्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यासाठी त्याने त्यांना निवडलेलं आहे. पण ज्यावेळेस एकत्रित उपास आणि प्रार्थना केली त्यावेळेस त्यांना कळलं की त्यांची कॉलिंग काय आहे. एकत्रित उपास प्रार्थनेचा काही परिणाम होतो का? काही फायदा होतो का? म्हणून सैतान एकत्रित येऊन उपास करू देत नाही. कोणी म्हणतं आम्ही शुक्रवारी करतो, कोणी म्हणतं, पण एकत्रितपणे येऊन जर आपण उपास प्रार्थना केली तर असं देवाचं मार्गदर्शन मिळतं, क्लिअर कट. The result was Holy Spirit's guidance and power in the ministry. म्हणजे बर्नबा आणि शाऊल यांना देवाने सेवेसाठी निवडलं हे त्यांना एकत्रित उपास प्रार्थना केल्यावर कळलं. पण
आता हे कार्य करण्यासाठी निवडलं पवित्र आत्म्याने सांगितलं, पण ते कार्य करण्यासाठी लागणारी कृपा आणि लागणारं सामर्थ्य आणि ज्ञान आवश्यक होतं, नाही का? किती जणांना माहीत आहे की सेवा करण्यासाठी त्याचं सामर्थ्य, त्याच्या वचनाचं ज्ञान हे आवश्यक असतं. नुसतं ज्ञान नाही पण सामर्थ्य, कारण सैतानाशी झटापट फेस टू फेस आहे. बंधनं तोडायची आहेत, बंधनात असेल लोकांना मुक्त. म्हणून फक्त थिअरी किंवा वचनं पाठ करून किंवा लेक्चर देऊन ते होणार नाही. त्याच्यासाठी सामर्थ्याची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं बघा, 3ऱ्या वचनात लिहिले, वचन 3, त्यांनी उपास व प्रार्थना करू. म्हणजे परत हे 5 जण एकत्रित आले आणि परत उपासाने प्रार्थना केली. त्यांनी उपास आणि प्रार्थना करून त्यांच्यावर, म्हणजे शाऊल आणि बर्नबा यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. दुसऱ्या वेळेस, सेकंड टाइम, दुसऱ्या वेळेस परत त्यांनी एकत्रित उपास प्रार्थना केला, त्यांच्यावर हात ठेवले आणि मग त्यांना पाठवलंय. तर एकत्रित प्रार्थना उपासाने काय झाले, 2 गोष्टी झाल्या. बर्नबा आणि शाऊल यांना त्यांच्या सेवेविषयीचं मार्गदर्शन मिळालं की देवाने त्यांना सेवेसाठी निवडलेलं आहे. फर्स्ट पॉइंट, बार्नबास अँड पॉल रिसीव्ड अ रेव्हलेशन ऑफ अ स्पेशल टास्क. आणि दुसरा पॉइंट, दुसरी गोष्ट की त्यांना सेवा करण्यासाठी, ती सेवा योग्य रीतीने पूर्ण करण्यासाठी लागणारं सामर्थ्य आणि कृपा मिळाली. दे रिसीव्ड ग्रेस अँड पॉवर टू फुलफिल द टास्क. त्यांची सेवा पूर्ण करण्यासाठी त्यांना कृपा व सामर्थ्य मिळाल्या. ह्या 2 गोष्टी एकत्रित उपास आणि प्रार्थनेने झाल्या. बघा, एकत्रित उपास प्रार्थना किती महत्वाची आहे. आता आणखी एक गोष्ट, पहिलं वचन जर आपण पाहिलं, प्रेषितांची कृत्ये 13 आणि 1, इथे लिहिलं आहे, या लोकांचे नावच सांगितल्यावर शेवटी लिहिलं आहे, हे संदेष्टे व शिक्षक होते. संदेष्टे व शिक्षक हे 2 शब्द अंडरलाईन करा. म्हणजे तोपर्यंत शाऊल, जो नंतर पाऊल झाला, आणि बर्नबा हे संदेष्टे आणि शिक्षक होते. पण आपण वाचतो की त्यांची रवानगी केली, उपास प्रार्थना करून त्यांना पाठवलं सेवेला. आणि नंतर काय झालं बघा, 14वा अध्याय आणि 4थं वचन, प्रेषितांची कृत्ये 14 आणि 4. आता एक शब्द नीट बघा. वचन 4, तेव्हा नगरातील लोक समुदायात फूट पडली, कित्येकांनी यहुद्यांची व कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली. आता हे प्रेषित कोण होते? बर्नबा आणि शाऊल हे सेवा करायला गेले आणि तिथे वाद निर्माण झाला. काही लोकांनी विश्वास ठेवला, काही लोकांनी दंगल केली, विरोध झाला. आणि ह्या ठिकाणी काय लिहिलंय, काही लोकांनी प्रेषितांची बाजू धरली. प्रेषितांची हा शब्द अंडरलाईन करा. बर्नबा आणि शाऊल 13व्या अध्यायाच्या 1ल्या वचनात प्रेषित आणि शिक्षक होते, संदेष्टे आणि शिक्षक होते. पण 14व्या अध्यायामध्ये त्यांना उपास प्रार्थना करून पाठवल्यानंतर ते प्रेषित झालेले आहेत. किती जणांनी ऐकलं, किती जणांना समजलं? 14 वचन बघा, ॲक्ट्स 14:14, प्रेषित 14 आणि 14 या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे ऐकून प्रेषितांनी, म्हणजे बर्नबा व पाऊल, आता 13व्या अध्यायाच्या 1ल्या वचनात बर्नबा आणि पाऊल हे संदेष्टे व शिक्षक आहेत, पण आता ते प्रेषित झालेले आहेत. प्रेज द लॉर्ड. नाही समजलं म्हणून एक शब्द अंडरलाईन करा. त्या ठिकाणी ते संदेष्टे आणि शिक्षक आहेत, पण ह्या ठिकाणी उपास प्रार्थना केल्यानंतर ते प्रेषित झालेले आहेत. म्हणजे काय? म्हणजे हे द फर्स्ट लेसन, पहिला धडा हा, द अपॉस्टोलिक मिनिस्ट्री ऑफ बार्नबास अँड सॉल वॉज बॉर्न आउट ऑफ कलेक्टिव्ह प्रेयर अँड फास्टिंग. शाऊल आणि बर्नबा किंवा पाऊल आणि बर्नबा यांची प्रेषितांची सेवा उपवास आणि प्रार्थनेने जन्माला आली. पॉइंट. आणि नंतर
ते ज्या ठिकाणी ज्या गावात सुवार्ता गाजवत होते, जे विश्वास ठेवत होते, त्या शिष्यांना पण उपासाचं आणि प्रार्थनेचं महत्त्व शिकवत गेले. ती प्रथा त्यांना लावून दिली. प्रेषितांची कृत्ये 14वा अध्याय 21 ते 23 वचन 21 ते 23. ॲक्ट्स 14:21 to 23. हा स्टडी आहे, हे शिक्षण आहे. त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून पुष्कळ शिष्य केल्यावर, शिष्य हा शब्द अंडरलाईन करा, पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकोनिया व अंतोकिया या नगरात ते परत आले. आणि स्त्रियांनी आणि शिष्यांची चित्ते स्थिरावून त्यांना बोध केला की विश्वासात टिकून राहावे, कारण आपणाला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते. आणि आता बघा वचन 23, नीट बघा. त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वरील मंडळ निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना निरविले किंवा सोपवले. आता 21 आणि 22 वचनात हे शिष्य आहेत. यांनी पाऊल आणि बर्नबा यांचा उपदेश ऐकून, सुवार्ता ऐकून विश्वास ठेवला, प्रभू येशूकडे वळले, तेव्हा ते शिष्य आहेत. पण 23 वचनात लिहिलं आहे की प्रत्येक मंडळीत, म्हणजे ते शिष्य हे नंतर चर्च किंवा मंडळीत रूपांतरित झाले. म्हणजे चर्च किंवा मंडळी काय असते की जे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य झालेले आहेत ते मंडळी असते. चर्च इज द डिसायपल्स. चर्च कोण आहे? शिष्य झालेले लोक. आणि म्हणून हा स्टडी आहे, मी तुम्हाला सांगतो की ते शिष्य होते, पण इथं नंतर मंडळी झालेली आहे. 120 जण आणि त्याच्यामध्ये 12 जण शिष्य होते, पण नंतर काय झालं की त्यांनी उपदेश केला, त्यांच्यात ते मिळाले आणि चर्च स्थापन झाला. चर्च म्हणजे येशू ख्रिस्ताचे शिष्य असलेले लोक, शिष्य झालेले लोक. फॉर्म भरून कधीतरी चर्चला येणारे लोक नाहीत. म्हणजे काय? म्हणजे जे शिष्य नाहीत ते चर्च मेंबर होऊ शकत नाहीत. नव्या कराराच्या मंडळीप्रमाणे ते चर्च नाहीत. ते विधर्मी, विदेशी आहेत, परराष्ट्रीय आहेत शास्त्राच्या देवाच्या भाषेत. पण येशू ख्रिस्ताकडे वळून शिष्य झालेले लोक ते नंतर मंडळी झाले. द डिसायपल्स वर टर्न इनटू अ चर्च. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्यांनी त्या मंडळीत वरील मंडळ नेमले. बघा, म्हणजे त्या शिष्यांना 21 आणि 22 वचनातल्या शिष्यांना 23 वचनामध्ये मंडळी किंवा चर्च म्हटलेलं आहे. म्हणजे मंडळी कोण असते? येशू ख्रिस्ताचे शिष्य. नाही, मला माहिती आहे, पण जर तुम्ही शिष्य आल, तुम्ही जोरात बोलाल की येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणजे मंडळी है ना. द चर्च कन्सिस्ट ऑफ डिसायपल्स. अशा प्रकारचं पहिलं चर्च, अशा प्रकारचे प्रेषितांनी स्थापन केलेले चर्च होते. बिल्डिंगा नाही बांधल्या त्यांनी, उंच इमारतीने बांधल्या. त्यांनी लोकांना येशू ख्रिस्त गाजवला आणि ते येशू ख्रिस्ताकडे, देवाकडे वळल्यानंतर ते लोक चर्च झाले, मंडळी झाले. करिंथीतील मंडळीस पत्र, फिलिपिकरास पत्र, म्हणजे काय, करिंथमध्ये बिल्डिंग नव्हती, सेंट पॉल्स चर्च वगैरे, किंवा फिलिपाईमध्ये लोक होते. ते एका ठिकाणी एकत्रित येत होते आणि त्याची भक्ती करत होते. पण महत्वाची गोष्ट अशी की हे शिष्य मंडळी कधी झाले? 23 वचन बघा. लुक ॲट वर्स 23. ज्या वेळेस 23 वचनात त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक वडील मंडळ नेमले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला त्यांच्याकडे त्याला सोपवले. त्यांनी वचन गाजवलं, काही जणांनी विश्वास ठेवला, ते शिष्य झाले, त्यांच्यासाठी उपवास प्रार्थना केली आणि अशा रीतीने ते शिष्य मंडळी झाली. म्हणजे उपवास आणि प्रार्थनेने मंडळीची स्थापना झाली.
The establishment of a local church was accompanied by collective prayer and fasting. The establishment of a local church in each city was accompanied by collective prayer and fasting. प्रत्येक शहरात मंडळीची स्थापना उपवास आणि प्रार्थनेने झाली. लिहून घ्या. प्रत्येक शहरात मंडळीची स्थापना उपवास आणि प्रार्थनेने झाली. आपण काय करतोय? नुसतं उपदेश ऐकत नाही, आपण स्टडी करतोय उपवास आणि प्रार्थनेचं महत्त्व. किती जणांना समजतंय मी काय बोलतोय? किती जणांचं लक्ष आहे? प्रेज द लॉर्ड. लोक उपवास करत आहेत, कदाचित तुम्ही करत असाल, पण उपवास केल्याने काय होतं, एकटे केल्याने काय होतं, एकत्रित केल्याने काय होतं, हे आपण शास्त्रातून पाहत आहोत. तर उपवास आणि प्रार्थनेने मंडळीत प्रत्येक शहराची स्थापना झाली आणि प्रेषित 13 आणि 14 अध्यायानुसार त्या मंडळीची वाढ आणि प्रगती देखील एकत्रित उपवास आणि प्रार्थनेने झाली. पुढे जर तुम्ही वाचलं प्रेषितांचे कृत्य ॲक्ट्स 13 and 14 हे 2 अध्याय. चर्च ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, मंडळीची वाढ आणि प्रगती, संख्येने वाढ आणि आत्म्याने वाढ, आत्मिक वाढ ही एकत्रित उपवास आणि प्रार्थनेने झालेली. आमेन. कोणाला तरी समजलं? कोणीतरी माझं ऐकत आहे? प्रेज द लॉर्ड. आता दुसरा पॉइंट, उपवासाने काय होतं? हाऊ फास्टिंग, उपवास कसा कार्य करतो? हाऊ फास्टिंग वर्क्स. उपवास काय आहे? कसं उपवासाने कार्य होतं? यशाचं पुस्तक याचा 61वा अध्याय. उपवासाचे वेगवेगळे कार्य आहेत. उपवासाने वेगवेगळ्या गोष्टी घडतात आणि हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही चकित व्हाल. आयझाया 61 verse 3, यशा 61 आणि याच्या 3ऱ्या वचनात यशा संदेष्टा असं म्हणतो, सियोनातील शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे. सियोनातील शोकग्रस्तात. सियोन हे इस्रायलामधलं एक शहर आणि सियोनात शोक करणारे किंवा दुःख करणारे लोक म्हणजे इस्रायल लोक, म्हणजे देवाचे लोक. म्हणजे सियोनातील शोकग्रस्तात म्हणजे ह्या काळातले देवाचे लोक, म्हणजे तुम्ही आणि मी जे दुःखी आहोत, शोक करीत आहोत एखाद्या प्रॉब्लेमसाठी, समस्येसाठी. सियोनातील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. आणि हे सर्व आशीर्वाद कोणाला आहेत? जे सियोनात शोक करतात त्यांना. म्हणजे देवाचे लोक जे शोक करीत आहेत, दुःख भोगत आहेत, दुःखी आहेत, त्यांना हे आशीर्वाद देवाने प्रॉमिस केलेले आहेत. कोणकोणते आपण पाहू. पहिलं शिरोभूषण, दुसरं हर्षरूपी तेल म्हणजे हर्ष किंवा आनंद, तिसरं प्रशंसा रूपी वस्त्र किंवा प्रशंसा, द ग्लोरी. आता हे ब्लेसिंग्स किंवा हे आशीर्वाद की हा हर्ष किंवा शिरोभूषण, प्रशंसा हे कोणासाठी आहे? तर सियोनात शोक करण्यासाठी म्हणजे देवाच्या लोकांसाठी आहे. आता प्रश्न असा आहे की सियोनात शोक करणं म्हणजे काय? व्हॉट डज इट मीन टू मोर्न इन झायन? सियोनात शोक करणं म्हणजे पस्तावा करणं नव्हे. यहूदा इस्करियोतला पस्तावा झाला, त्याने पश्चाताप नाही केला. सियोनात शोक करणं किंवा दुःख करणं म्हणजे फक्त वाईट वाटणं, रडणं नव्हे, तर
ज्या गोष्टींची उणीव, ज्या उणीवा देवाचे लोक या नात्याने आपल्यामध्ये आहेत, ज्या फेलियर, जे अपयश, ज्या उणीवा, जिथं आपण कमी आहोत त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटणे स्वतःबद्दल, याला म्हणतात सियोनात शोक करणे. जर तुम्ही देवाचे आहात तर तुम्ही सियोनात आहात. चर्चला सियोन म्हटलेलं आहे. समजत असेल तर इकडे बघा आणि नीट समजून घ्या. सियोनात शोक करणारे म्हणजे देवाकडे वळलेले देवाचे लोक. म्हणजे जर तुम्ही शोक करत आहात तर हे आशीर्वाद देवाने प्रॉमिस केलेले आहे. आणि सियोनात शोक करणं म्हणजे काय? पस्तावा करणं नाही, नुसतं वाईट वाटणं, रडणं नाही, तर आपण किती कमी आहोत, आपल्याला अजून किती त्याचं ज्ञान, त्याचा अभिषेक, त्याच्या सामर्थ्याची गरज आहे. कितीतरी गोष्टी आपल्याला देवापासून दूर रोखीत आहेत, कितीतरी लोक आपल्याला आडवे येत आहेत, त्याच्यावर आपल्याला विजय मिळवून देवाच्या सानिध्यात चालायचं आहे, जगी गोष्टीवर विजय मिळवायचा, ह्याची जाणीव होणं, ह्याच्याबद्दल वाईट वाटणे, ह्याच्याबद्दल रडणं, देवाजवळ प्रार्थना करणं, मागणं की प्रभू याच्यावर मला विजयी कर, हे अडखळणं येऊ देऊ नको, म्हणजे सियोनात शोक करणं. आणि जे असं शोक करतात, असं दुःख करतात, त्यांना देव म्हणतो की मी त्यांना हर्षरूपी तेल म्हणजे अभिषेक देईल, त्यांचं गौरव करीन, प्रशंसा करीन. हे आशीर्वाद शोक करण्यासाठी. शोक करण्याला काही आशीर्वाद आहे का? हो. जे स्वतःची आहे ना, जे स्वतःचं झाकून ठेवतात, असं दाखवतात प्रेज द लॉर्ड, मी पण अभिषेक्त आहे, मला काही गरज नाही, मी परिपूर्ण, ते शोक करणारे नाही आहेत. की ज्यांना वाईट वाटतं की नाही अजून मला पुढं जायचं आहे, अजून मला वाढायचं आहे, अजून मी खूप कमी आहे, ते खरे शोक करणारे, त्यांच्यासाठी आशीर्वाद आहेत. बघा, आणि अशा प्रकारचा शोक ज्यावेळेस आपण करतो, अशा प्रकारचं जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःबद्दल वाईट वाटतं की आपण किती कमी आहोत, आपल्याला नेहमी दुसऱ्यांचं पडलेलं असतं नाही का, कोण किती देवापासून लांब आहे, कोण किती मागं गेलेला आहे, स्लिप झालेला आहे ना, कोण किती टंगळ मंगळ करीत आहे, पण आपण स्वतःचा विचार करत नाही. पण स्वतःचा विचार करणे आणि स्वतःच्या उणीवा लक्षात आल्यावर स्वतःबद्दल वाईट वाटणे, देवाजवळ रडणे म्हणजे सियोनात शोक करणे. दुसरे कोरिन्थिकरास पत्र याचा 7वा अध्याय आणि 10व्या वचनात अशा प्रकारचा शोक केल्याने काय होतं सांगितलेलं आहे. पाऊल सांगतो 2 Corinthians 7:10, 2 Corinthians 7 आणि 10 या ठिकाणी पाऊल असं लिहितो, देव योजनेप्रमाणे होणारे दुःख तारणदायी पश्चाताप उत्पन्न करते. देव योजनेप्रमाणे होणारे दुःख म्हणजे काय? काही दुःख, काही प्रॉब्लेम देवाच्या योजनेप्रमाणे होतात का? हो. आपल्यावर शुद्धीवर आणण्यासाठी, ताळ्यावर आणण्यासाठी, है ना. ज्याच्यावर तो प्रीती करतो त्याला फटके देतो, कारण काही लोक फटके दिल्याशिवाय ऐकत नाही आहेत. काही मुलांना सांगून समजत नाही, त्यांना एक फटका दिला की लगेच ते जागेवर आहेत. तसं देवाचे काही लोक, काही मुलं आणि मुली, देवाने फटका दिल्याशिवाय त्यांना ते वचन डोक्यातच जात नाही. बंडखोरी असते, है ना. खेळकर असतात, म्हातारे झाले, वयस्कर झाले तरी ते खेळतच असतात. आणि मग देव हळूच एक फटका देतो, हळूच काहीतरी घटना होऊ देतो. तर या ठिकाणी लिहिलंय की देव योजनेप्रमाणे होणारे दुःख काय उत्पन्न करते? तारणदायी पश्चाताप उत्पन्न करते. माणूस जर नम्र झाला तर त्याचं तारण होतं. खरा जर पश्चाताप केला की खरंच प्रभू माझं चुकलं, इथून पुढं चुकणार नाही, ज्या गोष्टी करीत होतो ते करणार नाही, तर तो खरा पश्चाताप. म्हणजे काही देवाच्या योजनेप्रमाणे आलेले दुःख, याचा परिणाम तारणात होतो, पश्चातापात होतो. आणि पुढं असं लिहिलं त्याच्यापासून पस्तावा होत नाही. पण आता बघा दुसऱ्या प्रकारचं दुःख, त्या वचनाकडे बघा. पण ऐहिकरित्या होणारे दुःख म्हणजे जगिकरित्या होणारे दुःख मरण उत्पन्न करते. कर्जाला कंटाळून आत्महत्या, नवरा बायकाच्या भांडणातून खून, आत्महत्या, हे काय? ऐहिकरित्या होणारे दुःख, जगिकरित्या होणारे दुःख, की यांच्याजवळ दुसरा काही पर्याय नाही आहे. यांना देव हे प्रॉब्लेम सोडवू शकतो तो देव माहीत नाही आहे.
त्यांना देवाची ओळख नाही आहे, मग काय करणार? काय शेवटी जीव देणार, नाही तर जीव घेणार. ऐहिकरित्या होणारे दुःख काय उत्पन्न करते? मरण उत्पन्न करते. पण देव योजनेप्रमाणे होऊन दुःख, आणि हे देव योजनेप्रमाणे होणारे दुःख म्हणजे सियोनात शोक करणारे, म्हणजे सियोनात शोक करणे. आणि असं केल्यानंतर काय होईल? यशायाने सांगितलेलं आहे की सियोनात शोक करणाऱ्यांना काय होईल? राखीच्या ठिकाणी शिरोभूषण है ना. आणि पुढे पुढे यशाया 61, राखेच्या ठिकाणी शिरोभूषण. आणखी कशाच्या ऐवजी? नीट शोकाच्या ऐवजी हर्षरूपी तेल. आणि तिसरी गोष्ट खिन्न आत्मा, डिप्रेशन. आज कोण इथं खिन्न आहे चर्चमध्ये? है ना. वर दाखवतात लोक, मेकअप करून येतात, पण आतून अंतःकरण दुःखी असतं. खोटं हसतो आपण, खोटं बोलतो, पण अंतःकरण दुःखी असतं. खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसारूपी वस्तू. खोटं हसणं नाही, रिअल. खोटं दिखावं नाही. कसं काय? हा ठीक आहे, पण ठीक नाही आहे, नसतं. पण तरी बाहेरून दाखवलं जातं, बनावट, फेक. आणि जे खरं अर्थाने पश्चाताप करतात, सियोनात शोक करतात, आपल्या चुका उणीवा पदरी घेतात, ज्यांना त्याच्याबद्दल वाईट वाटतं की देवाने ह्याच्यावर मला विजयी करावं, सहाय्य करावं, अशांना देव म्हणतो की मी त्यांना हर्षरूपी तेल देईन, प्रशंसेचे वस्त्र देईन. हे आशीर्वाद आहे. आता जुन्या करारामध्ये उपवासाचे किती दिवस सांगितलेले होते माहिती आहे का? 40 दिवस नाही. आपण वाचू लेवियाचं पुस्तकाचा 16वा अध्याय, लेविटिकस 16. जुन्या करारात नियमशास्त्राप्रमाणे उपवास इस्रायल लोकांना किती दिवस करायला सांगितलेला होता? लेविय 16 वचनं 30 आणि 31. कारण त्या दिवशी तुम्हा शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्चित्त करण्यात येईल. परमेश्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पातकापासून शुद्ध ठराल. तुम्हास हा परम विश्रामाचा शाबात होय. या दिवशी तुम्ही आपल्या जीवास क्लेश द्यावा, हा निरंतरचा विधी होय. जुन्या करारामध्ये मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे इस्रायल लोकांना फक्त 1 दिवस, वर्षातला फक्त 1 दिवस उपवासासाठी नेमलेला होता. In the Old Testament, there was only 1 day appointed for fasting. एकत्रित उपवास करण्यात, आणि ज्याला प्रायश्चित्ताचा दिवस किंवा डे ऑफ अटॉनमेंट असं म्हणत असतात. आणि तेव्हापासून इस्रायल लोक हा प्रायश्चित्ताचा दिवस किंवा उपवासाचा दिवस हे पाळत आहेत. आणि प्रेषितांची कृत्ये 29, 27 आणि 9 मध्ये जे लिहिलेलं आहे तो हा दिवस आहे. प्रेषितांची कृत्ये 27वा अध्याय आणि 9वे वचन बघा. ॲक्ट्स 27:9. तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्याच उपवासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे, म्हणजे हा प्रायश्चित्ताचा दिवस ह्याचा उल्लेख या ठिकाणी आहे की प्रभू येशूच्या काळात ते शास्त्री पुरुषी उपवास करत होते. हा उपवासाचा दिवस किंवा प्रायश्चित्ताचा दिवस पाळत होते. आणि आजही इस्रायलात पाळला जातो. त्याला योम किप्पूर असं यहुदी लोक म्हणतात. योम किप्पूर. जगभर यहुदी लोक आजही हा सण किंवा हा उपवासाचा दिवस, प्रायश्चित्ताचा दिवस पाळत असतात. आपला विषय काय चाललेला आहे की सियोनात शोक करणे म्हणजे काय? सियोनात शोक करणारे म्हणजे देवाचे लोक. सियोनात शोक करणे म्हणजे
आपल्या उणिवासाठी, पापावर विजयी होण्यासाठी, देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी आपल्या स्वतःबद्दल वाटलेलं दुःख देवाजवळ कबूल करणे म्हणजे सियोनात शोक करणे. आता बघा उपासाने काय होतं. स्तोत्र 35 आणि 13, साम 35:13. त्या दोन मुलांना कोणीतरी तिकडं बाहेर जायला सांगा. ते दोन पोरं, सोनवाने ब्रदर, ते दोन पोरं सारखे इकडं तिकडं जातात आहे मागून. साम 35:13, स्तोत्र 35 आणि वचन 13. या ठिकाणी उपासने काय होतं सांगितलेलं आहे बघा. ते आजारी असता मी तर गोंताट नेसत असे, मी उपास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे, माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. आता उपासाबद्दल स्तोत्र करता लिहित आहे. उपास काय असतो आणि त्याने कसा केला. आता त्या काळामध्ये ते लोक गोंताट नेसून राखेत बसत असतात है ना. आजकाल कोणी तसं करत नाही. कोणी करतं का? राखेत बसतं का गोंताट नेसून? नाही. पण त्या काळात ती प्रथा होती है ना. आणि असं जर कोणी करून बाहेर बसलं राख लावून गोंताट नेसून, म्हणजे त्या घरात कोणीतरी वारलं किंवा काहीतरी दुःख आहे हे बाकीचे लोक समजत असत. हे चिन्ह होतं की क्लेश, दुःख भोगत आहे, दुःख झालेलं आहे. आता या ठिकाणी स्तोत्र करता काय म्हणतो बघा. उपासाने काय केलं त्यांनी. मी उपास करून आपल्या जीवाला क्लेश देत असते. उपास काय आहे? जीवाला क्लेश देणे, अन्न वर्ज्य करणे, जेवण न करणे, म्हणजे जीवाला क्लेश देणे. आणि हा क्लेश हा शब्द लेविय 16 मध्ये दुःख देणे किंवा शोक करणे याच्याबद्दल आहे. क्लेश या ठिकाणी वापरलेला तोच शब्द आहे जो शोक या ठिकाणी आहे. सियोनात शोक करणारे है ना. म्हणजे स्तोत्रकर्त्याला म्हणायचं आहे की मी उपास करून आपल्या जीवाचा शोक करीत आहे, दुःख करीत आहे. म्हणजे उपास काय आहे? दुःख व्यक्त करणे. एक ट्रान्सलेशन म्हणतं की आय हंबल्ड माय सोल विथ फास्टिंग. दुःख, क्लेश देणे म्हणजे नम्र करणे, स्वतःला नम्र करणे. स्तोत्र 69 आणि वचन 10, साम 69:10. स्तोत्र 69 आणि 10 वचन. माझा देव मला प्रेमळपणाने भेटेल, देव माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझ्या डोळ्याचे पारणे फेडेल. 69:10. स्तोत्र 69 आणि वचन 10. मी उपास करून शोक केला, तेच माझ्या निंदेस कारण झाले. तो म्हणतो मी उपास करून शोक केला. म्हणजे उपास काय? एक प्रकारचा शोक, एक प्रकारचा दुःख है ना. सियोनात शोक करणारे, एक प्रकारचं दुःख करणारे. कशासाठी दुःख? कुणासाठी? स्वतःसाठी. स्वतःसाठी का? की ज्या आपल्यामध्ये उणीवा आहे. किती वेळेस आपण बंडखोरी देवाविरुद्ध केलेली आहे. किती वेळेस आपण म्हटले मी असं करणारच नाही पण केलेलं आहे. ह्याच्याबद्दल वाईट वाटणं, ह्याच्याबद्दल पश्चाताप करणं म्हणजे जीवाला क्लेश देणे, दुःख करणे. आणि उपासाच्या दिवशी हे करायचं असतं. तो खरा उपास असतो. मला माहिती आहे कोणी प्रेज द लॉर्ड म्हणणार नाही, पण हा त्याचा अर्थ आहे की उपासाच्या दिवशी स्वतःच्या चुकाबद्दल, पापाबद्दल दुःख व्यक्त करणे, शोक करणे. करतो का आपण? नाही. आपण आनंदाने सांगतो माझा उपास आहे, माझा उपास आहे. पण आपण म्हणतो का माझ्यासाठी प्रार्थना करा रे कोणीतरी, मला अजून देवाजवळ जाता येईल, बरेचसे अडखळणं आहेत, माझं लक्ष लागत नाही आहे, माझे विचार स्थिर नाही आहेत, अनवॉन्टेड लोक मला काही सुचरू देत नाही आहेत, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना, असं म्हणतो का आपण? असं जर म्हणतो म्हणजे तुम्ही शोक करीत आहात. आणि तसं जर म्हणत नाही, घोषणाने सांगतात माझा उपास आहे, माझा उपास आहे, तो उपास नसतो. तो सियोनात शोक करणं नसतं. लक्षात घ्या.
किती विशेष आहे ना, शास्त्र काय सांगतं आणि जगात काय चाललंय, चर्चमध्ये काय चाललंय, किती किती जगा वेगळं, किती तफावत आहे. Psalm 69:10 मी उपवास करून शोक केला, तेच माझ्या निंदेस कारण झाले. या ठिकाणी जो वापरला शब्द आहे, मी उपवास करून शिस्त लावली, डिसिप्लिन किंवा चेसन माय सोल, की स्वतःला शिस्त लावून. म्हणजे उपवास काय आहे की एक प्रकारचा शोक किंवा दुःख करणे, स्वतःला शिस्त लावणे. आणखी उपवास काय आहे बघा, दुसरी गोष्ट 1 कोरिंथ 9:27 1 Corinthians 9:27. What else is fasting? 1 Corinthians 9:27. 1 Corinthians 9:27. पौल म्हणतो की मी तर आपल्या शरीराला बुकलून त्याला दास करून ठेवतो. म्हणजे मी माझ्या शरीराला ताब्यात ठेवतो, कंट्रोल करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्या घोषणा केल्यावर कदाचित मीच अपात्र ठरेन. तो म्हणतो मी शरीरावर नियंत्रण मिळवतो. बॉडी प्रॉब्लेम करते नाही का, मन प्रॉब्लेम करतं. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे. देहाकडून पाप होतात, देहाकडून व्यसन होतात, देहाकडून खोटं बोललं, खोटे प्लॅनिंग देहाकडून होतात. म्हणून देहाला, मनाला किंवा जीवाला देवाच्या आत्म्याच्या अधीन करणे, कंट्रोल करणे, देहावर आत्म्यावर विजय मिळवणे. पौल म्हणतो मी ते करतो. सबजेक्शन, a means by which a believer brings his body into subjection. लिहून घ्या, उपवास शरीरावर ताबा मिळवण्याचे एक माध्यम आहे. शरीरावर ताबा नाही, बेशिस्तपणे कधी खायचं, कधी झोपायचं, कधी काय करायचं, बेशिस्तपणा. मग असं जर बेशिस्त आणि शरीरावर जर कंट्रोल नसेल आणि आणायचं असेल तर त्याच्यासाठी उपवास आहे. नुसतंच सांगत सुटायचं नाही माझा उपवास आहे. उपवास कशासाठी तरी केला जातो. कोणीतरी म्हटलं माझा उपवास, लगेच विचारायचं का कशासाठी आहे, काहीतरी कारणासाठी करायचा असतो, नुसता करायचा नसतो. प्रेज द लॉर्ड. नुसता केला तर ते नुसतं जसं पावसाळ्यात पाणी पडलं, पूर आला आणि सगळं पूर वाहून गेला आणि परत दुष्काळ पडल्यावर तीच परिस्थिती. तसं उपवास करून देवाचं सामर्थ्य तुम्हाला मिळालं पण ते वाहून गेलं, व्यर्थ गेलं आणि परत तेच प्रॉब्लेम आणि तेच अडखळण, तेच गारा मिळालं. का? कारण उपवास कशासाठी असतो हे कळलं नाही म्हणून. आणि उपवास कशासाठी असतो? शरीरावर ताबा मिळवण्यासाठी. उपवास डाएटिंग नाही, लक्षात घ्या. डाएटिंग इज नॉट फास्टिंग. गलतीकरास पत्र 5 आणि 17, Galatians 5:17. या ठिकाणी आणखी काय सांगतो पौल बघा. गलती 5 आणि 17 या ठिकाणी उपवासाने काय होतं या अगोदरच्या वचनात आपण पाहिलं की तो म्हणतो की मी शरीराला कंट्रोलमध्ये, ताब्यात ठेवतो. गलती 5 आणि 17. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आणि आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते. आपण आत्मा आहोत पण आपण बॉडीमध्ये आहोत. पण ही बॉडी आणि हे मन आपल्या आत्म्याला अडखळण येते. इकडे ऐका, हे शरीर आणि हे मन आत्म्याला अडखळण येते. म्हणून ह्या शरीरावर आणि ह्या मनावर जर विजय मिळवला आणि ते आत्म्याच्या अधीन केले तर देवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आणि प्रगतीकरण आपल्याला मिळतं. तिकडे बघा, एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा आत्म्याने चालत होते. आत्म्याच्या प्रेरणेने चालले म्हणजे काय की आत्म्याने शरीराला कुठं जायचं ते सांगणे, शरीराने आपल्याला नाही सांगणे. म्हणजे काय? म्हणजे हे की समजा मी प्रवास करून थकलेलो आहे, मला वाटत नाही कोणासाठी तरी प्रार्थना कर, पण कोणीतरी आलं आमच्यासाठी प्रार्थना, माझा मूड नाही आहे, माझी इच्छा पण नाही आहे बोलायची, हे शरीर मला सांगत आहे. पण आत्मा काय सांगतो की नाही,
मग जरी शरीर तसं सांगतं, मन सांगतं, तरी मी उठून जातो. मी विचारतो काय, मग ते म्हणतात असं असं प्रार्थना करा. ठीक आहे, म्हणजे काय झालं, मी शरीराने मनाने नाही चाललो, आत्म्याच्या प्रेरणेने चाललो. आत्म्याच्या प्रेरणेने चाललं म्हणजे काय, माझा मूड नाही असं नाही, आज चर्चला जायचा मूड नाही, सकाळी उठायचा मूड नाही, शास्त्र वाचायचा मूड म्हणजे मन आणि शरीर. आणि ते जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला उपास करण्याची गरज आहे. त्याच्यावर जर विजयी व्हायचं असेल तर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालू शकता आणि देवाचं मार्गदर्शनाने चालू शकता. तर देवाचा पॉवर आणि त्याचं सामर्थ्य तुमच्याद्वारे दुसऱ्यांना बरं करील आणि मुक्त करील. पण जोपर्यंत तुमचं मन, तुमचं शरीर तुम्हाला अडखळण आहे, तुम्ही देवाच्या मार्गात, अभिषेकात वाढणार नाही. म्हणून खरा प्रॉब्लेम कोण आहे, बाहेरचे लोक नाही. खरा प्रॉब्लेम जग किंवा सैतान नाही. खरा प्रॉब्लेम खरे आपला विरोध करणार आपलं शरीर आणि आपलं मन आहे. म्हणून या जगाशी समरूप होऊ नका, तर मनाच्या नवीकरणाने, वचनाने मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. स्वतःची थिंकिंग, विचारसरणी जगासारखी, जगाची लोकांसारखी नाही, तर देवाच्या वचनाप्रमाणे तुमची थिंकिंग, तुमची विचारसरणी असू द्या. आणि ते कधी होतं, मन आणि शरीर आत्म्याच्या अधीन केल्याने. आणि ते कधी अधीन होतं, उपवास केल्याने, शोक केल्याने. म्हणून पाऊल म्हणतो की मी माझ्या शरीराला बुकलून नेतो. कोणीतरी म्हटलं, माझी बॉडी मला सांगत नाही काय करायचं, मी माझ्या बॉडीला सांगतो कधी जेवायचं आणि कधी उठायचं आणि कधी झोपायचं. नाही समजलं. आत्म्याने बॉडी कंट्रोल करणे, मूड प्रमाणे, मनाने, शरीराच्या अभिलाषा, इच्छेप्रमाणे न चालता आत्म्याच्या प्रेरणेने चालणे. हालेलुया. तर 17 वचन, देह वासना आत्म्याविरुद्ध आणि आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते. हे नेहमी ऑपोजिट असतं, हे लक्षात घ्यायचं. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन ओळखायचं असेल तर ते नेहमी आपल्याला जे वाटत नसतं ते असतं, एकदम ऑपोजिट, विरुद्ध असतं. म्हणजे शरीर सांगतं, म्हणजे आत्मा उत्सुक असतो, असं वाटतं की आता जास्त वेळ प्रार्थना करायला पाहिजे, बायबल स्टडी, वचन कर. पण मग शरीर सुस्ती येते, गुंगी येते, मग आपण जाऊ दे नंतर करू. आत्मा देहाविरुद्ध आणि देह, शरीर हे आत्म्याविरुद्ध असतं. हे दोघं परस्पर विरोधी आहेत, शास्त्र सांगतं. आणि कोणाचं तुम्ही ऐकता त्याचे तुम्ही गुलाम आहात, असंही शास्त्र सांगतं. देहाचं ऐकता तुम्ही दैहिक आहात, आत्मिक नाहीत. आत्म्याच्या प्रेरणेने चालतात तर तुम्ही आत्मिक आहात. प्रेज द लॉर्ड. अनात्मिक लोकांनाच ही आत्मिक भाषा कळते, बाकीच्यांना बोर होतो. ते म्हणतात काय गरज आहे एवढ्या वेळ टीचिंग देणे, उपवास करण्याची. कारण त्यांचा देह, त्यांचं मन देवाच्या अधीन नाही आहे, ते दैहिक आहेत, आत्मिक नाही आहे. प्रेज द लॉर्ड. यामुळे आता वचन 17, कारण देह वासना आत्म्याविरुद्ध असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध, त्या परस्पर विरोधी आहेत. ह्यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही. आणि याच्यावर उपाय काय आहे? उपवास. याच्यावर उपाय काय आहे की ज्यावेळेस अन्न वर्ज्य केलं, देहाला कार्य करायची शक्ती राहत नाही, त्यावेळेस देह पॉवरलेस, अशक्त होतो आणि आत्मा स्ट्रॉंग होतो. डोकं ठिकाण्यावर येतं, वचन समजतं, कोण काय बोललं, प्रार्थना केल्यावर देवाचं मार्गदर्शन समजू शकतं. आणि फुल जेवल्यानंतर काय होतं, झोप लागते आणि गुंगी येते. आणि मग ते म्हणतात तुम्हाला कसं काय समजतं, आम्ही तर तुमच्या शेजारी होतो, तुम्हाला कसं काय देवाने दाखवलं, आम्हाला कसं काय कळलं नाही. अरे तुम्ही गुंगलेले होता, तुम्ही सुस्त होता, तुमचं पोट भरलेलं होतं. बघा, उपवास साधी गोष्ट समजू नका. उपवास एक फॅशन किंवा स्टाईल आहे. लेंथ टाईम, मी 40 दिवस उपवास करतो, त्याच्यात भूषण मारू नका, माझ्यावर इम्प्रेशन मारू नका. उपवास काय असतो हे अगोदर तुम्ही समजून घ्या. वेड्यासारखा उपवास करू नका, दुसरे करतात म्हणून करू नका. आता 2 गोष्टी आहेत या ठिकाणी सांगितलेल्या. देवाच्या आत्म्याचा अडखळण, देवाच्या आत्म्याला अडखळण.
फास्टिंग डील्स विथ 2 ग्रेट बॅरियर्स टू द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याला 2 अडखळणं असतात, 2 गोष्टीची अडखळणं असतात. कोणतं? पहिली गोष्ट, मॅन स्टबर्न सेल्फ विल, मनुष्याची हट्टी व स्वतःची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा. हट्टीपणा, स्वतःची इच्छापूर्ती, मला हे पाहिजे, ही पहिली गोष्ट पवित्र आत्म्याला अडखळण करते. दुसरी गोष्ट कोणती अडखळण करते? शरीराच्या इच्छा किंवा वासना, द ॲपेटाइट्स ऑफ द बॉडी, ह्या पवित्र आत्म्याला खिन्न करतात किंवा पवित्र आत्म्याला अडखळण करतात. ह्यामुळे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळत नाही, उपशास्त्र समजत नाही, प्रार्थना करून उपयोग होत नाही. या 2 गोष्टी. पहिलं कोण? सेल्फ विल, स्वतःची इच्छा, मीपणा, तर मीला मारून टाकतो उपास. प्रेज द लॉर्ड. आणि जोपर्यंत तुमचा आणि माझा मी मरत नाहीये तोपर्यंत तो आपल्यामध्ये जिवंत होणार नाही, तो आपल्याद्वारे लोकांना प्रगट होणार नाही. दुसरी गोष्ट, शरीराच्या इच्छा किंवा वासना. नाही, मी सोडायचा प्रयत्न करतो पण सुटतच नाही. मी प्रयत्न करतो, खोटं बोलूच नाही पण बोलतो. नाही ना, उपास करा, कारण ती गोष्ट पवित्र आत्म्याच्या कार्याला अडखळण होईल. तुम्ही देवापासून कट ऑफ राहाल. काही संपर्क शास्त्राशी, प्रार्थनेची देवाचा तुमचा राहणार नाही. कट ऑफ राहाल, संबंध तुटलेलं राहते. याच्यावर विजय मिळवा. तर शरीराच्या वासना. आणि म्हणून उपवास काय करतो? फास्टिंग ब्रिंग्स आवर सोल अँड बॉडी इन टू सबजेक्शन. लिहून घ्या दुसरा पॉईंट, की उपवास आपलं मन आणि शरीर ताब्यात किंवा नियंत्रणात आणतं. फास्टिंग ब्रिंग्स आवर सोल अँड बॉडी इन टू सबजेक्शन. उपवास मनावर व शरीरावर ताबा मिळवून देतं. लिहून घ्या पॉईंट, उपवास मनावर व शरीरावर ताबा मिळवून देतं. खरंच सुटायचं, खरंच सोडायचं आहे का? खरंच विजयी जीवन जगायचं आहे का? जर खरंच इच्छा असेल तर खरंच उपवास करा. आणि मग बघा की तुमचं मन कसं, कसे विचार कंट्रोलमध्ये येत नाही, कसे बॉडी कंट्रोलमध्ये येत नाही, कसं देवाची इच्छा आज्ञापालन कसं सहज आपोआप होत नाही. पुष्कळ लोकांना आज्ञापालन खूप संघर्ष वाटतो. बायबल स्टडी म्हणजे त्यांना वाटतं आता कसं काय होईल, किती वेळ, आता कसं काय. हे का होतं? दैहिक आहेत, आत्म्यात नाही गेलेले, फक्त बुद्धीने शरीराने चाललेले, इमोशनल आहेत ते. पण उपवास मनावर व शरीरावर ताबा मिळवून देतो. आज कोणाला मनावर शरीरावर ताबा पाहिजे? कोणाला खाण्याचं ग्लटनी आहे ना, खादाडपणाचा आत्मा आहे ना, कोणाला खोटं बोलण्याचं. तुमचा वीक पॉईंट तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. पण तुम्हाला जर खरंच त्याच्यावर विजय व्हायचा असेल आणि देहावर आणि आत्म्यावर, मनावर विजय व्हायचा असेल तर उपवास तुम्हाला त्याच्यावर विजय मिळवून देईल. खरंच. आणि मग ज्यावेळेस हे अडखळणे मनावरचे आणि शरीरावरचे दूर होतात, चुकीचे विचार, चुकीचे मूड किंवा भावना ह्या ज्यावेळेस दूर होतात, कंट्रोलमध्ये येतात, त्यावेळेस आत्मा, पवित्र आत्मा आपल्या आत्म्याचे काय बोलतो, काय सांगतो हे आपण क्लिअर कट स्पष्ट ओळखू शकतो. आणि ज्यावेळेस आपण एक प्रार्थना करतो त्यावेळेस ते घडून येतं. देवाचा पॉवर आपल्या आत्म्यातून दुसऱ्यांकडे वाहत जातो. म्हणजे ह्याच्यानंतर पवित्र आत्मा आपल्याद्वारे आणि आपल्यामध्ये कार्य करतो. आणि इफिस 3 आणि 20 मध्ये सांगितलेलं आहे. इफिजियन्स 3:20 बघा, एक ब्लँक चेक जसं काय आहे हे वचन, म्हणजे जसं काय एक ब्लँक चेक आहे, कोरा चेक आहे. तुम्ही पाहिजे ती रक्कम लिहायची आहे. इफिजियन्स 3:20, इफिस 3 आणि 20. आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार करायला जो शक्तिमान आहे. हे एक अद्भुत प्रकटीकरण आहे. नीट बघा ते वचन. पाऊल काय म्हणतो?
आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करतो की असं मिळायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, प्रत्येकाजवळ काहीतरी मागणी, कल्पना, काहीतरी स्वप्न आहे, नाही का? उगीच चर्चला येतं का कोणी? उगीच प्रार्थना करतं का? नाही. ज्या काही मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने, आणि ती शक्ती कोणती आहे? पवित्र आत्म्याची. म्हणजे ती शक्ती पवित्र आत्म्याची आपल्यामध्ये आहे. ऐकून घ्या, नीट समजून घ्या, आणि मग काहीतरी समजतं काहीतरी म्हणा. तुम्ही जर देवाचे आहात तर देवाचा आत्मा, देवाच्या पवित्र आत्म्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. ऐकून घ्या. पण ती शक्ती बाहेर यायला, त्या शक्तीचा तुम्हाला दुसरा फायदा व्हायला अडखळण काय आहे? तुमचं मन आणि तुमचं शरीर. पण मन आणि शरीराचे अडखळणे दूर झाल्यानंतर उपासनाने ही जी शक्ती आपल्यामध्ये आहे, त्या शक्तीने आपण मागण्या आणि कल्पना याच्या पलीकडे फारच फार कार्य करू शकतो. किती उदास होऊन किती जण पाहत आहे, किती आनंदाने हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणला है ना. प्रभू तुझ्या आत्म्याने ह्या मंडळीला भर, त्यांचे आत्मिक डोळे, आत्मिक कान तो उघड, हे दिव्य सत्य समजण्यासाठी. माझी त्याला कळकळीची विनंती आहे की असं शून्य चेहऱ्याने पाहू नये, तर लीन आणि नम्र अंतःकरणाने पाहून त्याला म्हणूया की प्रभू, परत एकदा रिपीट करतो की ती शक्ती तुमच्यामध्ये आहे जर तुम्ही देवाच्या आहात तर. पण ती शक्ती कार्य करायला अडखळण तुमचं मन आणि तुमचं शरीर आहे. पण ते मन आणि ते शरीर जेव्हा उपास आणि प्रार्थनेने देवाच्या अधीन होईल, त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा तुमच्याद्वारे कार्य करेल. म्हणजे प्रॉब्लेम मी नाही, दुसरे लोक नाही, प्रॉब्लेम तुम्हीच आहात. तुम्हाला हे तुम्हाला कळलं तरी आजचा मेसेज कळला. आपला प्रॉब्लेम आपणच असतो, पण आपण उगीच म्हणतो ही माझ्याशी भांडण करते, ह्यांच्यामुळं असं झालं, त्यांच्यामुळं तसं झालं. आपण शोक करीत नाही सियोनामध्ये. आपण आपलं दुःख, आपल्या चुका नाही कबूल करत. आपण लगेच दुसऱ्यावर, तिने ते फळ दिलं म्हणून मी खाल्लं. अरे तिने दिलं पण तू का खाल्लं? तुला सांगितलं होतं ना खाऊ नको. मग आपण आदामाने कबूल केलं, आणि तेव्हापासून प्रत्येक आदाम, प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई स्वतःच चूक नाही करत, ते दुसरं ना ह्यांच्यामुळं असं झालं, तिच्यामुळं तसं झालं. हे देह, तर ह्या देहावर आणि मनावर जेव्हा विजय मिळवाल, तो विजय उपासने मिळतो, त्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्या जीवनात आणि तुमच्याद्वारे कार्य करेल. तेव्हा तुम्ही खरे ख्रिस्ती, खरे आत्मिक, खरी मंडळी, प्रेज द लॉर्ड. नुसते पेपरवरचे मेंबर नाही, कधीतरी चेहरे दाखवणारे मेंबर नाही. तेव्हा तुम्ही खरे आत्म्याने देवाचे लोक. तेव्हा तुम्ही शिष्य आणि मग मंडळी. इफिस्करास पत्र 3 अध्याय आणि 20 वचन. हेच ज्याला प्रकटीकरण कळतं, त्याला रात्रीतून झोपेत जरी, गार झोपेत हलवलं तरी तो हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणायला पाहिजे. ज्याला हे प्रकटीकरण मिळालं की आपण जे काही मागणी किंवा कल्पना करतो त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या, म्हणा माझ्यामध्ये, आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार करायला तो शक्तिमान आहे. म्हणजे आपण म्हणतो एवढं झालं तरी बस, तेवढं तो म्हणतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक मी करायला तयार आहे, कितीतरी अधिक तुझ्याद्वारे होऊ शकतो. पण तू म्हणतो एवढा पगार मिळाला तरी बस, एवढा बिझनेस झाला तरी बस, एवढा अभिषेक असलं आणि एवढं कार्य झालं तरी बस. तो म्हणतो त्याच्यापेक्षा अधिक मी करायला तयार आहे. फक्त तुझं मनाचा अडथळा, तुझी बॉडी तू कंट्रोलमध्ये घे, ते तू कंट्रोलमध्ये आण, ताब्यात आण, आणि मग माझा आत्म्याचा प्रवाह, माझा आत्मा कसा कार्य करतो याचा अनुभव घे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे पॉइंट असा की उपास पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कार्य करायला
मदत करते. उपासाने पवित्र आत्म्याला कार्य करायला मोकळीक मिळते. फास्टिंग मेक्स अ वे फॉर द होली स्पिरिट टू वर्क एक्सिडिंग अबंडंटली. उपासाने मागणी आणि कल्पना याच्या पलीकडे कार्य करायला पवित्र आत्म्याला मोकळीक मिळते. ती मोकळीक सैतान नाही, तुम्ही सांगतो, मी सांगतो. पण मनावर ताबा मिळवला की नाही, आज जायचंच चर्चला, आज बायबल स्टडीला जायचंच, लेडीज मिटिंगला जायचंच, तर जाऊ शकतो. पण मनावर ताबा नाही मिळाला तर माझं दुखतं, मला बरंच नाही आहे, माझा मूडच नाही आहे, मग ते असंच आहे तसंच आहे. म्हणजे मनावर ताबा नाही, शरीरावर ताबा नाही, बेशिस्तपणा आहे. म्हणजे आत्मिक लोक नाही आहेत, दैहिक ख्रिस्ती आहेत. ॲक्च्युली ख्रिस्ती दैहिक नसतातच, ते रॉंग टर्म आहे. दैहिक ख्रिस्ती असं नसतंच कोणी. ख्रिस्ती म्हणजे आत्मिक असतात. आणि जे आत्मिक नाही ते ख्रिस्ती नाहीच आहेत. देव आत्मा आहे, त्याची भक्ती करणारे आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. उपवास आणि प्रार्थना करून मन आणि तन शरीराच्या आत्म्याच्या अधीन आल्यानंतर ती आत्म्याने खरेपणाने भक्ती होते. नाही तर लक्षच लागत नाही. भक्ती कोणी कोणाकडं पाहत आहे, मुलांकडं पाहतात, कोणीतरी घड्याळ पाहत आहे, कोणीतरी उठून जात आहे. आणि मी विचार करतो, काही जण भक्ती करतात, डोळे बंद आहेत, आणि काही जण खुशाल डोळे उघडून इकडं तिकडं पाहतात. कशासाठी चर्चला आलेले आहेत? एकमेकाकडं पाहायला का देवाची भक्ती करायला? हा प्रश्न मला विचारावा असं वाटतं की कशासाठी तुम्ही आलेले, कशासाठी आपण येतो? त्याची भक्ती करायला येतो, काही एकमेकाकडून पाहायला येतो. पण मन आणि शरीर प्रॉब्लेम करतो. शरीर डोळे उघडून पाहतं, कोण आहे, कोण आहे, कोण आलं, कोण कुठं गेलं, कोण बसलं. पण हेच डोळे, हेच जर शरीर आत्म्याच्या अधीन आलं, हेच जर विचार आले, तर तो सुचविल कोणतं गाणं म्हणायचं, तो सुचविल कशी आत्म्याच्या प्रेरणेने काय प्रार्थना करायची. नाही तर सुचणारच नाही. प्रार्थना करा म्हटलं की सगळी स्मशान शांतता होईल. पण आत्म्यात प्रेरणे असले तर एका मागं एक फटाफट प्रार्थना सुरू होतील. त्याला म्हणतात आत्मिक मंडळी, आत्मिक लोक. तर उपासाने हे साध्य होतं. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट, उपास देवाला बदलत नाही, माणसाला बदलतो. शेवटचा पॉईंट, फास्टिंग डज नॉट चेंज गॉड, इट चेंजेस अस. बऱ्याच जणांना असं वाटतं है ना, जसं भांडण झाल्यावर रागाने आपण म्हणतो मी जेवणारच नाही, जेवतच नाही. म्हणजे उपास म्हणजे काय की रागाने जेवायचंच नाही देवावर. आणि काही लोक ॲक्च्युली देवावर रागवलेले, मी तुम्हाला सांगतो, कदाचित तुम्ही त्याच्यातले असाल की मनासारखं झालं नाही, खोटं चर्चलं, खोटं प्रार्थना, खोटं, पण मनातून तुम्ही आनंदी नाही आहे. मनातून कोणीतरी रागवलेलं असतं, म्हणून तो आनंद नाही. म्हणून सांगावं लागतं, प्रार्थना करा रे, गाणं म्हणा रे, हात वर करा रे, हे करा रे, ते करा रे. का बरं सांगावं लागतं? आत्म्याचा कॉन्टॅक्ट देवाशी नाही. आत्म्याने तुमच्या बॉडीला सांगायला पाहिजे कधी हात वर करायचा, कधी तोंड उघडून स्तुती करायची. भक्ती ही आत्म्यातून सुरू होते, आतून बाहेर, बाहेरून आत नाही. खाली मान घालून भक्ती नाही होत, लक्षात घ्या. खाली मान घालून बसणाऱ्यांना आरोपी सारखं धरून आणल्यासारखं उभं राहून तो आनंद, ती भक्ती नसते. जर आरोपी आहात तर देवाजवळ पश्चाताप करा, चुका पाप कबूल करा, मोकळे व्हा. धरून आणल्यासारखे येऊन इथं बसू नका. तर उपास देवाला नाही बदलत, माणसाला बदलतं. कधी लोकांना वाटतं की मी कडक उपास करेन, आणि कोणीतरी असं म्हणतं, आणि ते म्हणतात की आमचा उपास आहे, कडक उपास झालेला आहे. काही वेळेस असं बाहेरगावी किंवा कोणी काही स्त्रिया किंवा माझा कडक उपास आहे बदल, आणि एकदम वाईटलं. आणि मग त्यांना विचार का बरं, मग ते प्रॉब्लेम एक मोठी स्टोरी सांगायला लागतात. आणि मग आपल्याला कळतं, तावाने रागाने सांगितल्यावर की ह्याच्यामुळं ते देवाला चिडलेले आहेत आणि इतके व्याकुळ झाले की त्यांना वाटतं की आता कडक उपास केला की देवाला माझं ऐकावंच लागणार. हा त्यांचा समज झालेला असतो. इथं कोणाचा असं समज झालेला आहे का? हात वर करा. मी जर कडक उपास केला, मी जर जेवलो नाही तर देवाला दया येईल की अरे हिला BP आहे, हिला गोळ्या घ्यायच्या आहेत, ही जेवले नाही तर मरून जाईल, चला हिला देऊन टाका. याच्यासाठी उपास नाही आहे, लक्षात घ्या.
काय चाललेलं आहे, आयुष्य गेलं, म्हातारे झाले, आम्हाला सगळं माहीत आहे. काय माहीत आहे? माहीत असतं तर ही लेवल नसती. माहीत असतं तर तुम्ही कुठल्या कुठं असते, तुमचे मुलं, आम्ही कुठल्या कुठं असतो. पण माहीत नव्हतं. हे कबूल करायला पाहिजे की प्रभू आत्ता आम्हाला माहीत व्हायला लागले. माहीत नव्हतं, पण जे माहीत झालं ते मला आणि माझ्या मुलाबाळांना साजरा करून असं रागाने नाही पाहायचं की लीन जीवनात शोक करणार आहे. प्रभू ती मी आहे, तो मी आहे. जे झालं ते झालं, पण आता मी उपास प्रार्थना करतो. उपास देवाला बदलीत नाही आहे. 40 दिवस काय त्याच्यापेक्षा जास्त केलं, मरून जर गेले तरी देव त्या प्रार्थनेचं उत्तर देईल असं होत नाही आहे. आणि याचं उदाहरण, ठळक उदाहरण आपण पाहू जुन्या करार शास्त्रातून. 2 शमूएलाचा 12वा अध्याय. या ठिकाणी एक घटना आहे, एक गोष्ट आहे की जे आपल्या सर्वांना परिचित आहे की दाविदाने बाथशेबाशी व्यभिचार केलेला होता. तिच्याशी व्यभिचार केला, बायको करून घेतली. ती उरिया हित्ती याची पत्नी होती. तो लढायला गेलेला होता बिचारा. ह्याने तिला बोलून घेतलं, व्यभिचार केला आणि त्यांना एक मूल झालं. मी काय सांगितलं, सापडलं नाही तर वर बघायचं, घरी जाऊन वाचायचं. फक्त इकडं लक्ष द्या, कारण तुम्हाला सापडेल तोपर्यंत हे मेसेज संपलेला असेल. तिला बायको करून घेतली. तिने एक दिवशी निरोप पाठवला की मी गरोदर आहे. अजून प्रॉब्लेम वाढला. बघा आता काय करायचं. त्याला वाटलं गपचूप व्यभिचार केला, कोणालाच काही कळलं नाही. तुम्हाला आणि मला वाटतं गपचूप आपण काहीतरी केलं, कोणालाच काही कळणार नाही. पण शास्त्र सांगतं फसू नका, तुमचं पाप तुम्हाला धरून देईल. किती झाकलं तरी एक दिवशी जगाला दिसणार. झाकण्याची मजा नाही आहे. कबूल करून पटकन सोडून द्या. बोंबाबोंब होण्याच्या आत, जगाला कळण्याच्या आत. याच्यात शहाणपण आहे, झाकण्यात शहाणपण नाही आहे. प्रेज द लॉर्ड. तर दाविदाने व्यभिचार केला. इकडं बघा, सांगुडे बजर, त्याला एक मुलगा झाला. देवाच्या दृष्टीने हा व्यभिचार पाप असल्यामुळे, आणि जरी तो दावीद असल्यामुळे, देवाने नेमलेला राजा असल्यामुळे, जरी त्याच्या घराण्यातून देवाचा पुत्र येशू ख्रिस्त एक दिवशी जगात येणार असल्यामुळे, तरीही देव यथायोग्य न्याय करणार असल्यामुळे त्याने सांगितलं की या पापाचा परिणाम तुला भोगावा लागेल. ते मूल जगणार नाही. आणि काय झालं माहिती आहे का, 2 शमूएलाच्या 12व्या अध्यायात सांगितलेलं आहे की दाविदाने 7 दिवस उपास केलाय. दाविदाला अतिशय वाईट वाटलं की माझ्या चुकीचं फळ, माझ्या पापाचं फळ त्या लहान लेकराला. त्याला अतिशय पश्चाताप झाला, वाईट वाटलं. आणि ते मरू नये म्हणून त्यांनी 7 दिवस उपास केले. आणि काय झालं माहिती आहे का, शास्त्र सांगतं की 7व्या दिवशी ते मूल मरण पावलं. दावीद उपास करीत बसलेला होता. 7 दिवस त्याने काही खाल्लं प्यालं नाही. आणि ज्यावेळेस कोणीतरी जाऊन दाविदाला हळूच बातमी दिली की ते मूल मेलेलं आहे. 7 दिवस उपास करून जे चुकीचं केलेलं, जे पाप केलेलं ते बरोबर झालं का? जे चुका केलेल्या, पाप केलेले तुम्ही उपास केल्याने ते पाप झाकले जातील का? त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नाही असं आहे का? नाही. जे चुका पाप केले त्याचे परिणाम भोगावे लागतील. म्हणून उपासाने देव बदलत नाही. उपासाने देवाचे निर्णय बदलत नसतात. समजू नका की मी उपास करेल, मी काही करील, उपास करेल आणि देव माझी क्षमा करेल. नाही, चुकीचा गैरसमज आहे. तो गैरसमज आहे, ती चूक आहे, ती घोडचूक आहे. तसा विचार असेल तर आत्ताच डोक्यातून काढून टाका चर सुटण्यापूर्वी, की उपासाने खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं होत नाही. फास्टिंग कॅनॉट मेक रॉंग राईट व्हॉट इज रॉंग. हे रॉंग आहे ते रॉंग आहे, राईट आहे ते राईट आहे. दाविदाला वाटलं 7 दिवस उपास केल्यावर देवाला दया येईल, ते बाळ वाचवेल. पण त्याने सांगितलं नाही, ते बाळ मरून गेलं. म्हणून उपासाने काय होतं की आपण बदलतो, देव बदलत नाही.
तर आज आपण काय पाहिलं की पहिल्या मंडळीत उपास ते कशा रीतीने करत होते आणि उपासाने काय झालं, कशा रीतीने पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. उपास काय आहे? एक प्रकारचा शोक करणे आहे, है ना. जीवाला क्लेश देणे, स्वतःच्या पापाबद्दल, उणिवाबद्दल देवाजवळ रडणे, देवाला मागणे की तुझी कृपा पुरव, मला त्याच्यावर विजय कर, हे म्हणणं आहे. उपास काय आहे की आपल्या बॉडीला आणि मनाला ताब्यात घेणं आहे, कंट्रोल करणं आहे ना. आणि तिसरी गोष्ट काय की उपासाने देव बदलत नाही, त्याचे निर्णय बदलत नसतात. तर आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या स्टडीमध्ये आपण पाहू की उपासाने कशी सुटका होते आणि कसा विजय मिळतो. हाऊ फास्टिंग ब्रिंग्स विक्ट्री अँड डिलिव्हरन्स, हे पुढच्या स्टडीमध्ये पाहूया. परमेश्वरी वचन आशीर्वादित करू.